रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दो भाई। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राइब पण करा। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो या घंटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑलवरती सेट करा, जसे की तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल। तर मित्रांनो, आपण जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा। तिथे आपण सर्व काही देत असू, जसे की आपला सॉन्ग आहे, सॉन्ग वगैरे बीट वगैरे बनवून दिलेला मित्रांनो ते पण आहे। आपलं फोटो वगैरे, फोटो PNG वगैरे समजा की आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केलं तर फॉलो करून घ्या, लवकरात लवकर जाऊन फॉलो करून घ्या। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून सांगू शकता, आपण तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात लाईट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात आपला बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचा। अशा प्रकारे आपण बीट वगैरे लावून दिलं मित्रांनो। आपलं सॉन्ग टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथे एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे मित्रांनो। आपण आपला सर्वात आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे व्हिडिओ आहे, सॉन्ग व्हिडिओ, त्याला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर ह्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑफ करून घ्यायचं। ऑफ केल्यानंतर मित्रांनो, आपला सर्वात मग आपला फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आपल्या कोणतीही फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड करून 3 डॉटवरती क्लिक करायचा, फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून सेकंड बीटला जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घातल्या आणखी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आणखी फोटोला ॲड करून घ्यायचं, आणखी सेकंड बीटला जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो, आणखीन आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून। तर मित्रांनो, तुम्ही पण अशाच प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। मी लवकरात लवकर ॲड करून घेतो मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला याच प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे आपण इमोजी PNG एडिट करून दिलेला आहे मित्रांनो। मग लास्टपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो, मग आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो। टेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं आहे। मग आपल्या ह्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आणखीन आपला बॅक जायचा, मग आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, आणखीन आपला बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे पुढे जे का छोटे छोटे फोटो दिसतात त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला एक फोटो सोडायचा, सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला एक फोटो सोडून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। तर मित्रांनो, आणखीन आपला बॅक जायचा मित्रांनो, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग जे का लास्टचा इफेक्ट्स आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे छोटे फोटो जे काय दिसतील तिथे यायचं मित्रांनो। फर्स्ट फोटोला इफेक्ट्सला, सेकंड फोटोला इफेक्ट्सला न्यायचं, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला अशा प्रकारे एक फोटो सोडायचा, आणखीन सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। आणखीन आपला अशा प्रकारे एक फोटो सोडायचा, सेकंड फोटोला हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला। एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।